तर आपण गावाला आलतो भावाच्या लग्नासाठी आणि लग्नातला पहिला कार्यक्रम म्हणजे संगीत. राम राम मंडळी, सकाळ सकाळी उठलो, नाश्ता गावाला आलं तरी पण सुट्टी नाही. घरातल्याने लावलं त्याच्या आईला लगेच लाईटच्या तारला थटत होतं झाड, ती लावलं तोडलं आणि आलो घरी. तवर लगेच काढली गाडी आणि निघालो बांगबुंग बांगबुंग करत गावात. सामान आणायचं होतं, ती घेऊन आलो घरी. नंतर जायचं होतं मायनीला, वाघ बसला होता दुकानात, त्याला गेलो मायनी. काम होतं ते केलं, वडापाव खाल्लं आणि आलो रिटर्न बांगबुंग बांगबुंग करत. पदराला धरू नको सोड. कसं आहे त्याच्या आईला भावाचं लगीन आणि त्यात ह्यो दणका सुट्टीच नाही. तर आज होता संगीतचा कार्यक्रम, ह्यांची एंट्री झाली. कार्यक्रमात काही खेळ होतं, त्यासाठी गिफ्ट आणायला लावलं. गेलो गावात, गिफ्ट घेतलं आणि आलो रिटर्न बांगबुंग बांगबुंग करत. मोबाईल सायलेंट करायचो, मायकू सायलेंट होत नाही. थोडा फुग त्याच्या आईला सुट्टी देऊ नका. कसा आहे डान्स, भावानं प्रॅक्टिस करायसाठी 1 आठवडा घालवलाय. इकडच्या गँगला प्रॅक्टिस बिक्टिस काय लागत ना, कसा बी दणका मार त्याच्या आईला त्याच्या. तर राम राम म्हणे, सकाळी कार्यक्रमात शिळ फ्राय आणि मारला ताव आणि काढली गाडी आणि निघालो बांगबुंग बांगबुंग करत डायरेक्ट चोराडे फाटा रॉयल शेतकरी अमृत. भाऊ म्हणला चला मळ्यात नाही येऊ. काढली गाडी आणि गेलो मळ्यात, कारण भावात चाललं होतं घराचं एकदम ओके चाललं होतं नियोजन गाड्याचं. मारला चाय आणि आलो रिटर्न बांगबुंग बांगबुंग करत. घरी आलो तर त्याच्या आईला आज नियोजन होतं गाव देऊ. कसा आहे बॉस हे नात करते काय, सगळ्यांचं आवरलं पटापटा. वाजव म्हणलं त्याच्या आईला देवाची गाणी दो. तिथून नंतर रात्री गावात गेलो. गावात गेल्यानंतर मग त्याच्या आईला केला धिंगाणा वाईस. एन्जॉय झाला पाहिजे जिंदगीत भावानं. त्याच्या आईला त्याच्या पुढचं पुढं सुट्टी देऊ नको, वर धर नाही तर पेट टोचल केस.